श्रीरामपूर फायरिंग प्रकरणातील एक आरोपी पुण्यातून ताब्यात, स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। श्रीरामपूर शहरातील फायरिंग प्रकरणातील फरार आरोपीला पुणे येथून ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरला यश आले आहे। या प्रकरणी यापूर्वी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। याबाबत अधिक माहिती अशी की 2 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्याचा मित्र शुभम यादव हे श्रीरामपूर येथील मसोबा चौक पूर्ण वादनगर वॉर्ड क्रमांक 7 येथे उभे असताना जुन्या वादातून अभय उर्फ अभि सुरेश ससाने व त्याच्या इतर 5 साथीदारांनी त्याच्यावर लाकडी दांडके व इतर हत्यारांनी हल्ला केला। यावेळी अभय ससाने याने त्याच्याकडील बंदुकीतून शुभम यादव याच्यावर गोळी झाडून त्याला गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। या गुन्ह्यातील आरोपी अभय उर्फ अभि सुरेश ससाने आणि अक्षय किरण कपोते यांना यापूर्वी स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली होती। उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव आणि त्यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती। तपासादरम्यान 10 जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील फरार आरोपी अमोल राहुल करपे हा पुणे येथून लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी पुणे येथे शोध मोहीम राबविली। पिंपरी येथील यशवंतनगर परिसरात अण्णासाहेब मगर स्टेडियम समोर संशयास्पदरित्या फिरत असलेल्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने आपले नाव ओम राहुल करपे असे सांगितले। पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांसह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। दरम्यान या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हा शाखेकडून सुरू असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत।